बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. कुठेही जाऊ नका मित्रांनो, सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात आणि असा गेलो आणि असा आलो. मॅच कोण जिंकेल हा सामना आपण पाहतोय. ते तालुका प्रमुख चषक 2025 ची ही चित्तथरारक लढत मैदानाच्या आतमध्ये. आता तरी देवा ठरतं. अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो. इतिहास लिहिला जाईल का या मॅच मध्ये? चिमुकली पहा, जिथे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते. ईशानीला आपण स्क्रीनवरती पाहत आहात, ती देखील सामन्याचा आनंद घेत आहे. अगदी क्रिकेटने ना प्रत्येकाला वेळ लावलाय. ईशानीला देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहात. आज महिला वर्ग देखील मागे नाही आहे. वुमन्स प्रीमियर लीग देखील तुम्ही पाहताय. भारतीय संघ चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळतोय, आंतरराष्ट्रीय दर्जाचा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होईल. 6 बॉल 15 ची गरज. पहिला चेंडू उजळी घेणारा, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. कहाणी में ट्विस्ट, गोलंदाजाला इथे दंडित करण्यात आलंय. अर्थात व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. 6 बॉल आणि 14 ची आवश्यकता राहिली आहे या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 14 धावा. कोण जिंकणार ही मॅच? चित्तथरारक लढत, एक हाय व्होल्टेज ड्रामा, वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. सामना बनलाय. आज हे यश आहे सुकेजी भोपी साहेब आपलं, आज हे यश आहे या संपूर्ण आयोजनाचं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. हा फ्रॅकर, फटका फसला, चेंडू हवेमध्ये. सोपान मात्र चेंडूच्या खाली, त्याने टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ, नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ? फलंदाज बाद. मध्ये कसा बसलाय पहा. एकंदरीत हा चिमुकला ना, मला वाटतं त्याच्या हातामध्ये मोबाईल देखील आहे. त्याला देखील तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. लाल टी शर्ट्स मध्ये. होय बेटा तूच आहेस, तुलाच पाहिलं जात आहे. पाठीवर बसलेले दादा सांगतात, अरे तूच दिसतोयस. हा मोबाईल बाजूला ठेवा आणि मैदानावरती या. आज मात्र एक सर्वाधिक मोठा मेसेज दिला जातो, कारण मैदानाच्या आतमधलं तुडुंब युद्ध. बाळा जाऊ नको तू मॅच बघ. 5 चेंडू आणि 14 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. जहां मैटर बड़े होते ना वहां खड़े होते, इस बल्लेबाज का नाम है. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो, अर्थात बॅटिंग साठी मनीषला आपण पाहतो. बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये आला. मनीष पालकर स्कोर कार्ड वरती धावा बांधल्या, त्या अर्थात 37. 5 फलंदाज बाद झाले. 5 चेंडू आणि 14 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहिली आहे. काय गोलंदाजी झाली आहे, भन्नाट वेगाने गोलंदाजी बाळकृष्णच्या माध्यमातून. बाळकृष्ण भोपी थांबलाय, तो काहीतरी विपरीत घडण्याच्या पलीकडे जाऊन थांबणं ही तितकंच गरजेचं राहतं. तो थांबला. 5 बॉल 14 ची आवश्यकता. सामना बनलाय. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देखतीन होता है क्या. हा फ्रॅकर वेगाने इथे पाहायला मिळतोय. जोखीम घेतली आहे, रिस्क घेतली, रन्स कंप्लीट केली आहे. एक धाव महत्वाची आहे. एक धाव या सामन्यामध्ये महत्वाची राहणार आहे. सिंगल येते. सामना इथे बनत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतो. 4 जिथे आता शेष राहिले चेंडू 4 बॉल 13 ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 13 धावा. काय घडतंय या सामन्यामध्ये? एक धाव किती महत्वाची आहे पहा. या सामन्याचं जर का समीकरण पाहिली तर पूर्वार्धामध्ये उत्तरार्धामध्ये 15 बॉल मध्ये 29 धावा होत्या. 12 बॉल मध्ये तोच सामना आला, तो 23 वरती. तिथून मॅच बनली, ती 8 बॉल 17 वरती आली आणि आता मात्र राहिलेत ते 4 बॉल 13 ची आवश्यकता.
अशी सामना होणे नाही, अशी मॅच होणे नाही आणि अशा स्पर्धा होणे नाही. एक दर्जेदार क्रिकेटचा थरार आपण अनुभवतो आहोत. तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. परंतु यावेळेला नितीनला आपण स्ट्रायकर एंड मध्ये पाहतोय. नितीन ऑन स्ट्राईक, पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला देखील कमी गतीने थेट यष्टीरक्षकाचा भेद आणखीन डॉट बॉल आलाय. प्रत्येक चेंडू निर्धाव स्वरूपाचा टाळ्यांचा कडकडाट होतोय. येणारे चेंडू राहिले तर तीन बॉल आणि 13ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 13 धावा. हे पहा चित्र, उद्याचं भविष्य. या छोट्या चिमुकलेने डोळे बंद केलेत, हात ठेवले डोळ्यावरती. त्याला सामना पाहायचा नाहीये, त्याला ही मॅच ऐकायची आहे केवळ. कारण प्रत्येकाला पहा ना, मी म्हणतो आयुष्यामध्ये कोणाला हार मंजूर नाही. हार आपण केवळ एका ठिकाणी मागतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक येईल, फेकी करण्यात येते. तत्वर मात्र 2 धावा आल्यात. आता समीकरण बदलली आहेत. येणारे 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. आयुष्य कोणत्याही क्षणाला आपल्याला कदापि हार मंजूर नसते. क्षेत्र कोणतेही असू द्यात, आपण हार केवळ एका ठिकाणी मागतो, ते असतं फुलवाल्याचं दुकान. आयुष्यामध्ये कष्टाशिवाय कोणाला काही पर्याय नाही. सर, दमदार स्पर्धा आपण करत एन्जॉय करते. दोन्ही संघाचे पाठीराखे या ठिकाणी अगदी खूप जल्लोषाने आपण पाहत आहे. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. एखादा मोठा फटका आला तर सामना बनेल. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक एंड वरती नितीनला आपण पाहतोय. या स्पर्धेचे जनक होय साहेब, आपण हे आयोजन केलंय. शुकेजी भोपी साहेब, शिवसेना नेरे विभाग प्रमुख साहेब, आपण केलेल्या कार्याची ही चीज आहे. आज तुम्ही केलेल्या या आयोजनाचा हा गवगवाट. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या वर्षी जर हे आयोजन तुम्ही या स्तरावरती केलंय तर पुढच्या वर्षी मला वाटतं साहेब 2-3 स्टँड वाढवावे लागतील. कारण इतके पब्लिक तुम्हाला इथे येत असताना पाहायला मिळेल. पार्किंग साठी जागा वाढवावी लागेल प्रवीण सर. एकंदरीत इतकी गर्दी निश्चितच होत असताना पाहायला मिळेल. 2 बॉल 11ची आवश्यकता. मॅच आवडली असेल तर टाळवायला काय हरकत आहे का मित्रांनो? चांगला सामना, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है, मॅच बनली आहे. 2 चेंडू आणि 11ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने. याला बाची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सामना इथे संपुष्टात येतोय की काय? 1 बॉल 11ची गरज. सर, जर आता प्रेक्षकांना विनंती करूया, जर आपले टॉर्च असतील तर आपण ऑन करा. चला, प्रेक्षक देखील दिसू द्या आपल्याला किती आहेत सर. हो, निश्चितच विनंती करूयात. लाईट्स ऑफ झाल्यात. प्रत्येकाने टॉर्च बाहेर काढा, मोबाईल बाहेर काढा. टॉर्च आपण ओपन करा, पाहू द्या प्रेक्षक किती आहेत या स्पर्धेमध्ये. चला सर्वांना विनंती करूया मित्रांनो, तालुका प्रमुख चषकाचा दमदार प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो. हे आहे तालुका प्रमुख चषक गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांचा दिमागदार आयोजन तुम्ही या ठिकाणी एन्जॉय करताय. डीजे आज तिथे पडलेत माझे शब्द या स्पर्धेचं कौतुक करत असताना. काय अफलातून आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा. जात्र गोत्र आणि धर्म आमचा फक्त शिवसेना शिवसेना शिवसेना. आदरणीय शिवसेना नेरे विभाग प्रमुख आदरणीय सुकेजी भोपी साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन आपण पाहत आहोत. 1 चेंडू 11ची आवश्यकता. केवळ टीम आता मात्र पराभवाच्या गर्दछायामध्ये अडकली आहे. हरिग्राम टीमने इथे सामन्यामध्ये कमबॅक केलं. शेवटच्या षटकामध्ये केवळ धावा हव्या होत्या त्या 15. आणि अशा परिस्थितीमध्ये काय बॉलिंग केले या बहादराने. धावा थांबवल्यात बाळकृष्णाला आणि केवळ 4 धावा त्याने खर्च केल्यात मागील 5 बॉल मध्ये. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल, लोअर फुल टोज आणि इथे फलंदाज बाद. मॅच जिंकली आहे हरिग्राम या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड, वेल बोल्ड.
ना तुम्ही दिले ना हा चला पोस्ट झालेत मला तेवढं सांगतात तर चला मॅन ऑफ द मॅचचा हिरो तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला मित्रांनो ज्याने तालुका प्रमुख चषक खानामध्ये आपली बाईक पटकावली तो वागेश्वर क्रिकेट दक्ष एंड त्रिशा 11 हरिग्राम क्रिकेट संघाचा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम अर्थात सोपान मात्र ठरलाय सामन्याचा सामनावीर डीजे शिवसेना कामोठे शहर प्रमुख यांना विनंती करतो जय हनुमान केबल नेटवर्कचे ओनर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सोपानला देऊन इथे सन्मानित करण्यात यावा दाबा आले नाहीत ते दुःख मानावं लागेल केबल क्रिकेट संघाला पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सोपान काय सांगशील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला केबल संघ देखील घरचाच होता कसा वाटला परफॉर्मन्स प्रेक्षकांनी भरपूर साथ दिली कोणी काय गालबोट नाही लावला दोन्ही प्रेक्षकांनी आणि काय शिट्ट्या टाळ्या कोणीच वाजवले नाही चांगली मॅच झाली आणि मी ही बालकृष्ण भोपीला देतो मॅन ऑफ द मॅच आयोजन कसं वाटलं आज वाकडीचं प्रथमतः नाईटचं आयोजन सुकेश भाईचं आणि गावदेवी चॅम्पियन आयोजन खूप सुंदर आहे सुकेश भाईचं आयोजन चांगलं असतं आम्हाला न सांगता एंट्री ठेवतोय तो कधी पण ॲडव्हान्स पण घेत नाही क्या बात आहे दोन्ही संघांचं अभिनंदन बघा ज्यांनी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये लावलेले त्यांनी देण्यासाठी यावं विकेटसाठी होते शेतकऱ्यासाठी तर शुभेच्छा तर सन्मान करूया इथे सुनीलबाई गोवारी कामोठे शहर प्रमुख शिवसेना तथा जय हनुमान केबल नेटवर्कचे सर्व यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करूया मी विनंती करतो सुकेश भोपी आपणास की आपल्या तत्पूर्वी आपण मला वाटतं ही मॅच सोपाने डेडिकेट केली ती बालकृष्ण म्हणजे भोपू भोपू आपण पाहताय ज्याला प्रेमाने आपण भोपू म्हणतो मित्रांनो तर किरणदादा खानावकर आपण देखील यावा तर इथे आपण सन्मान करूया